महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, आज केळवणातच होणार आहे कांदे पोह्यांचा देखील कार्यक्रम. चला बघूया यामुळे लग्नाच्या गाठी घट्ट होत आहेत की सैल, तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. रमेश 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 काय झालं? एकदा फायनल चेक कर ना. साडी ओके आहे ना? कमाल. केस ओके आहेत? सिल्की. चेहरा ठीक आहे? क्यूट. खळी ठीक आहे? जीव घेणे. कमाल दिसतेस. तुला एक सांगायचं होतं, स्वातंत्र्यपूर्व काय जन्माला आली असतीस ना तर ब्रिटिश कोहिनूर ऐवजी तुला घेऊन गेले असते. मी खळीचा बळी आहे. तसं नाही रे, पण आपण पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी म्हणजे तुझं आणि आत्याचं एकतर नातं एवढं कॉम्प्लिकेटेड आणि त्यात मी पहिल्यांदा भेटणार, त्यांना मी आवडले पाहिजे रे. मला ना त्याचं खूप प्रेशर आलंय. टेन्शन नको घेऊ, तू सगळ्यांना आवडतेस. आता गल्लीत नेताना काय झालं बघितलेस ना, सगळे वाकून बघवते, एक जण पडला खाली. तू टेन्शन नको घेऊ, मस्त दिसते. हो, पण माझं पहिलंच केळवण आहे ना, त्यामुळे पण जरा माझं पण पहिलंच केळवण आहे. केळवणचा बिझनेस नाही करत मी. आता उद्या केळवण करूया असं नाही चालणार. छान दिसते, टेन्शन नको घेऊ. नाही तू कर. नाही ठीक आहे, नाही तू कर. तुझी आत्या आहे, तू वाजव बेल. आता लग्नानंतर आपल्याला सगळं एकत्रच करायचं, तर एकत्र करूया. बाई अगं बाई, चल ना. बाई आले वाटतं, हाती पळत सुटली. काय झालं रे तुझं? काय झालं म्हणजे? केवढा झालास रे, केवढा झालास बापरे, एवढासा होतास रे. असं ना कपडे काढून अंगणात धावपळ करायचास बापरे, आणि मग मच्छर चावायचे. प्रिया आत्ते प्रिया आत्ते प्रिया आत्ते. काय झालं आत्ते? आत्ते काय? नाही नाही रे, नाही नाही नशीब काढलंस रे. केवढी गोड आहे, नशीब काढलंस रे. माहिती आहे. नाही नसतं एवढं गोड कधीच नसतं ते. वर्ल्ड मिस्टर युनिव्हर्स सगळं कॅन्सल करून टाका. बापरे, आई ग. काय पत्रिका वगैरे देणार का? हेच करत बसलोय. पत्रिका द्या. त्याच्या अगोदर आम्ही दोघं छान दिसतो ना एकत्र. मीठ आणि मोहरी एकत्र ठेवल्यासारखे वाटताय. आई ग, दृष्ट नको लागायला कोणाची. बापरे, द्या पत्रिका द्या. लग्न ठरलं. कसं रे, किती वर्ष. वा वा वा. येणार लग्नाला येणार. येस. बसा 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 बसा. कशी आहेस तू? बरी आहेस ना? मस्त. दादाने बरं सोडलं तुला. एरवी माझं नाव काढलं तरी त्रास होतो त्याला. ऍक्च्युली सोडत नव्हता तो, पण त्याला मीच म्हटलं की आता माझं लग्न जवळ आलं तर जरा सगळं कुटुंब एकत्र यावं म्हणून म्हटलं. आणि मी बघ लिहून घे, माझ्या लग्नाच्या निमित्ताने आपलं सगळं कुटुंब एकत्र येणार आहात. दादा समंजसच आहे माझा. प्रॉब्लेम तुझ्या आईत आहे, कळलं ना? बरं. तिने फूट पाडली आहे आमच्या भावा बहिणींमध्ये. डोक्यात जाते ती बाई माझ्या. आत्ते प्रिया आत्ते प्रिया. जाऊ दे आता. काय Yes. काय जुनं काढत बसायचं बाई. आता लग्न आहे, एवढ्या गोड मुलीचं लग्न आहे, कुठे जुनं काढत बसायचं. झालं गेलं, गंगेला मिळाला, सोडून द्या लग्न. गेला. काय ग ए बाळा, नाव काय म्हणालीस? प्रियदर्शिनी. हा
सॉरी जरा मोठं नाव आहे प्रियदर्शिनी, पण लाडाने मला प्रिया म्हणतात, तर तुम्ही प्रिया पण म्हणू शकता. दोन्ही नाव आहेत. नाचरे मोरा. दोन्ही मस्त आहेत. अरे वा. प्रिया प्रियदर्शिनी दोन्ही नाव मस्त आहेत. मला आवडलं नावात एकदम असं ना प्रेम आहे, आपुलकी आहे, ऍक्च्युली जिव्हाळा आहे, मोहब्बत आहे. बरं. नाही तर श्रमेश असं अंगग टाकलीस माझं नाव घेताना. श्रमेश श्रमेश चांगलं नाव आहे. श्रमाचा ईश, श्रमाचा देव, इतका चांगला अर्थ आहे त्याला. तेच ना, सतत श्रम करायचे, मेहनत, कष्ट. बापरे, तुझं नाव ऐकून पण घाम येतो माहितीये. श्रमेश. तरी मी दादाला सांगत होते श्रमेश पेक्षा ना श्रम आयुष ठेव. म्हणजे कसं श्रम थोडुसेच, आयुष महत्वाची. नाही. आयुष जास्त, श्रम थोडुसे. पण ऐकेल का तुझी आई? ते आता माझं तिला नाव- चालेल का माझं माझं नाव चांगलं आहे श्रमेश, मला आवडतं, लोकांना पण आवडतं, ते ना युनिक वाटतं ना. जाऊ दे ना, पण नावाचा विषय कशाला. बस ना जरा. काय गे, कधी झाला एवढा बघण्याचा कार्यक्रम वगैरे, काय कसं? मागच्या महिन्यात झाला 15 तारखेला. तुम्ही हव्या होतात. शी का? म्हणजे अगं थोडक्यात माझ्या नंडेचा मुलगा आहे ना चैतन्य, त्याच्यासाठी मुलगी बघतोय. काय मुलगा आहे माहितीये, रुबाबदार म्हणजे रुबाब. त्याचा अर्थ रुबाबदार आहे. तुला कश्मीर महाजनी माहितीये? हो, सेम दिसतात. त्या दोघांना बाजूबाजूला उभं केलं ना, तो जास्त कश्मीर महाजनी वाटतो, हा बाद होईल. एवढा रुबाबदार, बापरे, म्हणजे सॅल्यूट. असा मुलगाच पाहिला नाही. आणि पॅकेजचं काय करशील? पॅकेज म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी चौपटच असेल. माझा काय संबंध त्याचा काय? थांब रे जरा, तुझं कमीच असणार ना, काय बोलतो. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जरा आधी भेटली असतीस ना तर त्याच्याशी ओळख करून दिली असती, म्हणजे आली असती याच घरात. पण जरा बऱ्या मुलाबरोबर अशी आली असती ना. काय बोलतेस तू? अगं माझं लग्न ठरलंय, आज आम्ही केळवणाला आलोय. तू काय, हा चैतन्य कुठून आला मध्येच? अरे तूच विचार कर आता. प्रिया श्रमेश कसं वाटतं? त्याच्यापेक्षा थर्माकोलवर बघ, प्रिया चैतन्य किती छान प्रफुल्लित वाटतं, म्हणून म्हटलं फक्त. ते थर्माकॉलवर नाव चांगलं वाटतं म्हणून लोक लग्न नाही करत. लक्षात घे, त्याच्या पलीकडे पण काहीतरी असतं. आणि मी आल्यापासून बघतोय, माझं नाव, माझं पॅकेज, माझं दिसणं, याच्यावर सगळ्यावर बोलतेस. मी चांगला नाही दिसत? मी छान दिसतो, माझ्यासारखा दुसरा कोण नाही दिसत, म्हणजे मी हँडसम आहे. आवाज खाली चांगलं आहे. नाही बोलत तू असेल. बोलते हो, कशी? शांत आणि माझं पॅकेज, हा ताजमहाल मी पोसू शकतो, एवढे पैसे मी आहे कमवतो. कळलं काय? काल रात्री तिला चिकन लॉलीपॉप पाहिजे होता, दिला मी. भास किती बोलशील. एवढं बोलते ती. तुला माहिती ना, तुम्हाला किती आवडतो. हो, माहिती आहे आपलं मला. प्रेम कच्चं आहे का? नाही. अरे, मग तू हा सारखा मग एवढ्या वर्षांनी भेटतायत त्या, जरा काय मस्करी केली तर एवढा भडकशील? समजून नाही घेतायत? काय चैतन्य. सॉरी. हे तुम्ही रडू नका. अहो आत्या, काय तू आज आलेली मुलगी माझं मन ओळखतेय, पण हा माझा भाचा, याला नाही कळत माझं मन असाच आहे हा. आणि हा आत्ताचा नाहीये, हा राग आहे ना आईवर गेलाय. Sorry. माझ्या दादाचा नाहीच आहे हा. काय? दादाचं काहीच घेतलं नाहीये, काही नाही. सगळे आईचं शोधून सगळे वाईट गुण घेतलेत आईचे. अगं पण दादाचा काहीच नाही याच्यानंतर पॉज कशाला घेतलास? केवढा गैरसमज होईल तिचा, माहितीये? अरे आपली सून आहे ती येणारी. चिडचिड असा नाकावर राग असतो. आणि हे आत्ताचं नाहीये, हा एवढासा होता ना तेव्हापासूनचा आहे. जरासा राग आला ना की हे कपडे काढायचे, अंगणात धावत सुटायचं चिडून आपलं काय ते, आणि मग मच्छर चावायचे. ओके नाही. ते कपडे घातल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात बरंच काय घडलंय, ते सांग. मी आकडा फिरत होतो, याच्याने आमचा संसार कसा पुढे जाणार आहे, हिचा काय फायदा होणार आहे सहचारिणी म्हणून. सांगणार. बापरे, उतावळा झालाय बघ एवढा. सांगणार, सगळं सांगणार. जेवायला आलायत ना, पण त्याच्याबद्दल नाही का बोलायचं मग? नाही, भूक लागली, खूप भूक लागली. आली लागली ना. थोड्या वेळाने जेऊयात का? आधी थोडं बोललो असतो आपण. चालेल हो. पुढे वर्षाने आलायस रे भेटायला आत्याला. जीव ओतून स्वयंपाक केलाय तुम्ही, व्हेज नॉन व्हेज काय खाल माहित नाही, एवढ्या वर्ष काही कॉन्टॅक्ट नाही, म्हणून मी सगळं बनवलं, व्हेज नॉन व्हेज. म्हटलं जे खातील ते द्यायचं आपण. ऐकूनच भूक लागली मला. ते काय केलंयस आज? दोन्ही केलंय, व्हेज नॉन व्हेज दोन्ही खाणार. भात आणि अंड्याचं ऑमलेट. बापरे. भात व्हेज आणि ऑमलेट. नॉन व्हेज. कशात काय कालवायचंय? केळवणला अंड्याचा भात केला तिने काय? अरे असं विचारतात का? गप्प बस.
गप्प बस. आपण केळवणाला आलोय, त्यांनी जे काही केलं ते आपल्याला खायचंय बस. सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हा हा, काय मी कधी बघितलं नाही. आय एम सो सॉरी. मला आवडतं असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला. मी खाईन, मला आवडेल हे कॉम्बिनेशन. हो ना? मी तर म्हणते एक्सपेरिमेंट करावे. ते कळतंय. एवढा मोठा एक्सपेरिमेंट हातात घेतलायस. काय काय बोलतेस तू? म्हणजे? नाही मला विचारायचं होतं की असं एका फटक्यात हो म्हणालीस तू काय याला बघितल्या असं झालं आणि मग विचार करून हो म्हणालीस. मला बघून ती असं काय करेल? हॉरर चित्रपट आहे मी? अरे अरे आमचं लग्न ठरलंय आत्ते, तू असं काय करते? मी तुझं सांगते. बघून? इथे बस, मी सांगते. इथे बस. फार चिडचिड हा, करत. तू जवळ बस. हा. खरं सांगू का, जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा असं थोडस झालं. प्रिया, काय तू? मी खूप ट्रान्सपरंटली सांगते. अरे. असं थोडस झालं. म्हणजे मैत्रिणींमध्ये बोलताना आमच्या चर्चा पण झाली की कपाळ फारच मोठं आहे, चष्मा पण आहे आणि लेन्सेस पण नाही वापरत तो जुना चष्मा, हो. आणि चेहऱ्यावर सतत गोंधळलेले एक्सप्रेशन्स. नेहमीच आहे. पण बाबा काय म्हणाले माहितीये, आपण ना चेहऱ्याकडे फार लक्ष नाही द्यायचं, म्हणजे बाह्य रूपात नाही रमायचं, आतला माणूस महत्वाचा आहे. कारण की चेहऱ्यांची सवय होते, पण माणूस चांगला असेल ना तर संसार टिकतो. मग हळूहळू गप्पा मारल्या, भेटलो, खूप एकमेकांना जाणून घेतलं, आणि मग एक दिवशी सोलकडी पिता पिता हा किती सोलफुल माणूस आहे असं मला कळलं. सोलकडी आणि सोलफुल हा विनोद केलास तू आता? नाही, बरी आहेस ना? अरे बाबा, मी हे सांगते की अशा पद्धतीने मी तुला पसंत केलं. मला कळत नाही तू कुणाच्या बाजून बोलतेस. तुझ्या अजिबात वाटत नाहीये ते. अरे अजिबात माझ्या बाजून वाटत नाहीत. फसली ग. काय 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 म्हणाल? बोलू नये पण फसलीस. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या समुद्राला हास्याची भरती घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज सासूसुरांच्या जुगलबंदीला लागणार आहे सुनांच्या नवरोबांचा तडका. त्यामुळे चला बघूया आज काय धमाल येते ते. त्याचसाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकर यांना. मरते त्या जाऊन खाप तिथं. एवढं मरते केवढी करते? एवढं करशील? सगळं आहे तिच्या. एवढं करशील? मरती यात नाल्यात जाऊन खप ना तिथं. आई कशाला मध्ये पाय घातला तो? आई मी तोंडावर पडले असे थोबड फुटलं असतं माझं. फुटायलाच पाहिजे होतं थोबाड. तुझा टाळ्या पिटल्या असत्या मी. पाय थोबाड बंद कर घालीन. आणि आता फेऱ्या मारून काय उपयोग नाही होणार आहे तुमचा. तुम्हाला मी दाखवते बरोबर. सासू काही बोलत नाही म्हणून लय माजलात होय तुम्ही. ऐका जरा, तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका. तुम्हीच लय बोलता मागा धरणं. नुसता गिरणीच्या पट्ट्यासारखा तोंडाचा पट्टा गण 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 चालूच आहे नुसता. हा, किती बडबड करता आई. तेच लावले मागा धरणं. बरं जाऊ दे आता आई. जेवण केलंय, जेवून घ्या. हा, तुमच्या जेवावरच जगते ना मी. जेवण केलंय, जेवून घ्या. तरी बरं नवऱ्याच्या घरी राहते मी. नवरा येतोय तुम्हाला जेवायला घालायला. मग बोलू नाही बोलायची येळ ती आई. तुमच्या सासऱ्याचं कोण बघत? आम्ही बघतो ना. मा म्हणजे ना स्वतःच्या उसाची पडली, बायकोची पडली का? तू ना जीभ सांभाळून बोलायचं आधी सांगते. कसा या असला तरी मा नवरा आहे. तू नवऱ्याला माहितीये का तुम्ही त्याची बायको येते? मला बोलायला लावू नका आई तुम्ही. मा म्हणजे ना फक्त लग्न तुमच्या सोबत केलंय, संसार त्यांचा उसा सोबत चालू आहे. मम्मी काय झालं? मम्मी हात पंख्यात जाईल, पंखा बंद पाडशील. खाली आधी खाली उतर. खाली उतर. खाली मम्मी काय मम्मी काय झालं? का बरं रडत होती? काय झालंय सांग की मला. मम्मी कामावर नाही गेले? मग काय हुंदडायला गेलो होतो का ग? तुला माहितीये ना रविवारचा दिवस आहे ना आज. हा, पाणी नको एवढी पब्लिक पडलेली असते तिथं सी-मार्ट मध्ये. सकाळपासून बिलिंग काउंटरला उभा आहे मी. मुत्ताय जायला वेळ नाही मला. हा, बरं मम्मीचं फोनवर फोन यायला लागलेत या. मम्मी मला काय कळायला मार्ग नाही. बोलणं बी झाली काय, नुसती रडतीयस. घरी ये. काय झालंय सांग की ग मम्मी. कोणी काय केलंय? मम्मी 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 काय झालंय? दादा, मम्मी आहे, वहिनी आहे.
डॅडी गेले वाटत मी तुम्ही आलाय का तोंड का असं केलंय सुतक लागलं आणि हे मम्मी मला दावड्या फोन करते घरी ये घरी ये घरी ये आणि चांगले 2 पॅसेंजर. मम्मी मम्मी काय झालंय काय झालं मम्मी विचार तुझ्या बायकोला काय झालं ते. चेते माझी मम्मी का रडती मला नाही माहिती. चेते माझी मम्मी का रडती आम्ही काय इकडे ये पाणी पाणी नकोय मला इकडे ये माझी मम्मी का रडती ऐ, माझी मम्मी का रडती मला नाही माहिती. बोल लवकर वहिनी तुम्ही मध्ये बोलायचं बरं नाही क्या? तुम्ही नाही दादा नाही आज नाहीचा मीटर टाकला ना तर एक माझी मम्मी का रडती माझी मम्मी का रडती बोल पटकन. काय काय हो आई तुम्ही चांगली 2 पोरं तुमच्या कामाला गेलती कशाला उगाच तमाशा करायला इथं बोलवलं तुम्ही. पोरांसमोर गुगल काय झाली तुझी. मी काय तुम्हाला बोलवणार नव्हते बाय. आतापर्यंतच बायकांमध्ये आमचं समजून घेतलं होतं. माझा काही स्वभाव नाही बाय. पोरांच्या संसारात खोडा घालायचा आपला काही स्वभाव नाही. पण असं नाही झालं म्हणून तुम्हाला बोलावलं इथं. हो मम्मी पण काय झालंय मला सांग ना तू काय झालंय कोणी काय केलंय तुला कुणी काय केलंय लय बोलत त्यात उठता बसता बोलत त्यात उठता बसता बोलायला तुम्ही कवा उठत आणि कवा बसत होता लाज वाटते का तुला मम्मी आहे कोण आहे काळजी वाटत काळजी वाटत आईची अगं बाई सोफा काय हो सोफा नवीन विकत घेता येईल आई ना विकत घेता येणार आहे होय तेव्हा. लय खोटा टोन लावलायस का तिकडे बघ आईची काळजी वाटत म्हणून बोलते. माझी आई सोफ्यावर बसून राहती तर तुला काय त्रास होतोय होय ग मला नाही त्रास होत. मग कोणाला त्रास सोसायटीतल्या लोकांना त्रास होतोय. कोणाला त्रास झाला सोसायटीतले लोक म्हणतात जगात फक्त 2 म्हाताऱ्या फेमस आहेत. कोण? भोपळ्यातली म्हातारी आणि सोप्यातली म्हातारी. वाजवीन का नाही सोसायटीतली भोपळा म्हणतीस होय म्हातारी भाऊजी ऐका खरं सांगतो भाऊजी आम्हाला काय खूप काळजी वाटते आईंची. शरीराची हालचाल नको का व्हायला सांगा बरं. मग व्हायला पाहिजे की नाही. आई दिवसभर सोफ्यात रुतून बसून असतात म्हणून काळजी वाटते आईंची. मम्मी मम्मी मला सांग मला सांग काय झालंय तुला कोण जड झाली का मम्मी माझी मला सांग ना तू काय कोण काय म्हणलंय तुला ही जी गोगल काय ना गोगल काय मी सारख्या म्हणतात मला सोप्यात रुतून बसती म्हणून तिथं खिडकीत उभी होते परवा तर खाली काहीतरी 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू होता. त्या भाषणात काय म्हणली माहिती का ही काय अख्खा देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली पण एक गोष्ट अजून स्वतंत्र नाही झाली आहे ती म्हणजे आमच्या घरचा सोपा. बायका असल्या फिदी हसल्या माहितीये मम्मी असं बोलतीस माझ्या आईला गमतीनं बोललो. गमत चालली इथं गमत चालली मर मरतोय आम्ही दोघं तिकडं दिवसभर बिलिंग काउंटरला उभं राहून माझ्या पोटऱ्या दुखायला लागले ते मागो तिथं माझा भाऊ लगा रिक्षात वाकडा बसतोय त्याचं ढोंगान वाकडं झालंय कशासाठी चाललंय ग आणि इथं घरात बसून तुम्ही माझ्या मम्मीला नाही हो काय नाही आम्ही काही तरच नाही देत. जड झाली का माझी मम्मी नाही तर काय लय जड झालं. सोपा जड झालं. बघ कसं बोलते ती गंमत केली मी तुझी गंमत तिकडं नाही मग जुन्नरला करायची मग नाही आम्ही काहीच नाही केलं काहीच नाही केलं ही काय भैया ही काय कमीची नाही आहे. त्या दिवशी स्वतःच्या कानानं ऐकलं फोनवर बोलताना काय बोलली म्हणली मी देवाकडे रोज प्रार्थना करते घरातल्या म्हातारीला उचल म्हणून. नाही म्हणली उचल कधी बोलले बाई बावळा नाहीस का तुझ्या ना आता मम्मी पाडशील की मी खरंच असं नाही बोलले मला काळजी आहे देवाची पणजीची हा
माझ्या पणजीची तिकडे गावाला 102 वर्षाची बाई, तिला काहीच करवत नाही, स्वतःच स्वतः म्हटलं उचल म्हातारीला. बघितली का किती खोटारडी आहे, हा किती गुंडाळतात तुम्ही, काय नंदी बैलासारखा माना हलवताय, ऐकून घेताय तुम्ही. आम्ही गमतीनच एक अपघात बस झाला आता. अहो, आता मी कोणाचं ऐकणार नाही. बघ बॅग भरायची, म्हणजे बॅग भरायची आणि तोंड काळं करायचं. कुठं बॅग भरायची आणि सरळ निघायचं घरातनं बाहेर. बॅग भर, हकलवताय मला. बॅग भराय घे, बॅग भराय घे. स्टँड अप असेल. 5 मिनिटात बॅग भरायची, 5 मिनिटात बॅग भरायची आणि तुझ्या माहेरी सोडून येतो. चल चल लवकर बॅग भर, ऐका ना, लवकर बॅग काय भर. बघते जा? चल बॅग भर. चल येते. बॅग भर. मला बोलत्या तुम्ही. गरज नाही आम्हाला कुणाची. असल्या बायका नको त्याच. नकोय. अरे कोण काय बायका आहे का, कोण बायका आहे? लाज वाटाय पाहिजे त्याला का मम्मीला बोलताय माझ्या. कोण आहे मम्मी माझी? मम्मी आहे का कोण? मम्मी आहे. गरज नाही मम्मी ह्यांची आपल्याला. हे बघ तू आहे की नाही, तू आहे, मी आहे, बारके आपण आनंदात राहू ना. नाही आपण आहे काय हा मग अय दाद्या भैया, काय ते गेल्यावर घरातली कामं कोण करेल? तू कर की. मी आणि कुठं आता या वयात कुठं घरातली कामं? काय झालं? जेवण कोण बनवणार घरातलं? तू करशील की मम्मी. आता कुठं ह्या वयात करायचं आता जमल तुला, करशील काय आई, बारक्या? करेल, करेल, मम्मी करेल. अरे नाही आता नाही. मग निघतो आम्ही. नाही अय चेते, तुम्ही करा सगळी कामं. नाही चेते, आता थांबा. अरे, नाही आता कुठं नाही. काय नाही? अरे भैया नाही जमायचं आता या वयात मला. नाही मम्मी जमला का तुला? अगं तू करतेस मला, तू एक नंबरची शक्ती म्हणायस. नाही म्हटली. मला माहितीये मम्मी. अरे नाही. अगं करशील मम्मी, तू काय नाही केलं सगळं. हा, उपाशी राहून वाढवलंय सा मला मम्मी तू. हा ते या उपाशी राहून याच कशा वाढल्या मग? बघितलं का काय बोलतीये?